नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये नीट 2026च्या मार्कावरून किंवा आता जी काही ते टेस्ट सिरीज देत आहेत त्या टेस्ट सिरीजच्या मार्कावरून त्यांना एक अंदाज लावायचा आहे की गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजसाठी त्यांना किती मार्क्स या ठिकाणी पाडावे लागणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधील जे काही टॉपचे 5 गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस आहेत त्या कॉलेज संदर्भात देखील आपण या ठिकाणी डिटेल्स मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर जे विद्यार्थी नीट 2026च्या मार्कावर या ठिकाणी एमबीबीएस साठी त्यांच्या मनात एक गोल या ठिकाणी सेट झालेला आहे आणि ते एमबीबीएसचं गोल जर त्यांना पूर्ण करायचं असेल तर त्यांना आतापासून या 2 महिन्यामध्ये किती ग्रीप घेऊन अभ्यास करावा लागणार आहे या संदर्भात देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी व लेटेस्ट लास्ट इयरचे 2025चे सर्व कॉलेजेसचे जे काही कट ऑफ्स आहेत ते कट ऑफ जाणून घेण्यासाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युइन माहिती या ठिकाणी मिळत राहील। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 81 एमबीबीएस कॉलेजेस आहेत। आता हे 81 एमबीबीएस कॉलेज याचं जे वर्णन आहे ते अशा पद्धतीने केलेलं आहे। गव्हर्नमेंटचे जे काही एमबीबीएस कॉलेजेस आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची संख्या नीट 2025 पर्यंत 41 एवढी होती। त्याचबरोबर जे काही प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेस आहेत त्या प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजची संख्या 23 एवढी होती। डीम युनिव्हर्सिटी म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही डीम युनिव्हर्सिटीज आहेत त्या डीम युनिव्हर्सिटीची संख्या साधारणतः 15 आहे आणि एक एम्स आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे नागपूरला आहे आणि एएफएमसी म्हणजे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज जे आहे ते आपल्या पुण्यामध्ये आहे। अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 81 एमबीबीएस कॉलेजेस आहेत। या टोटल महाराष्ट्र राज्यामधील 81 एमबीबीएस कॉलेजेस मध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, डीम असतील, एम्स किंवा एएफएमसी म्हणजे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज या सर्व कॉलेजेसमध्ये मिळून नियर अबाउट 12,844 सीट्स या ठिकाणी आहेत। तर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस करायचं असेल तर 12,844 एवढे विद्यार्थी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस करू शकतात। प्रायव्हेट असेल, डीम असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट असेल आणि गव्हर्नमेंट असेल या सर्व ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 12,844 एवढी या ठिकाणी सीट्स दिलेले आहेत। आता आपण नीट 2025च्या मार्कानुसार जे काही आपले 41 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्या 41 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा एक कंबाईंड कट ऑफ या ठिकाणी आपण काढलेला आहे। हे कंबाईंड कट ऑफ काढत असताना लास्ट इयरच्या नीटच्या मार्कनुसार विद्यार्थ्यांना कोणत्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना किती मार्क्स पर्यंत या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं होतं या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। स्टार्ट फ्रॉम ओपन कॅटेगरी। ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना नीट मध्ये 506 मार्कापर्यंत मार्क्स होते, हे अप्रॉक्स मार्क आहे लक्षात घ्या, 506 मार्कापर्यंत मार्क्स होते आणि ज्या विद्यार्थ्यांचा रँक हा 45,000 रँकापर्यंत होता त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी मिळालेलं आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना 504 मार्क होते त्या विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये आणि ज्यांची कॅटेगरी 48,000 होती, ऑल इंडिया रँक त्यांचा 48,000 होता, त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी कॅटेगरीमधून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी मिळालेलं होतं। थर्ड जे आहे ती एससीबीसी म्हणजे काय, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, ज्याला आपण मराठा समाजातील विद्यार्थ्यांची जी काही कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 10% सीट्स महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी रिझर्व्ह आहेत। नीट 2025च्या मार्कनुसार 502 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि ज्याचा ऑल इंडिया रँक 49,600 होता त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी काय मिळालेलं आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे। नंतर एनटीसी कॅटेगरीतील विद्यार्थी असतील ज्या विद्यार्थ्यांना 502 मार्क्स होते या विद्यार्थ्यांना 56,000 रँक ज्या विद्यार्थ्यांचा होता त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी मिळालेलं होतं। NT3 कॅटेगरी असेल ज्याला आपण एनटीडी कॅटेगरी म्हणतो, 502 ते 503 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला ज्याचा रँक हा ऑल इंडिया रँक 49,000 होता त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी मिळालेलं होतं। ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील विद्यार्थी असतील, ईडब्ल्यूएसचं मेरिट या ठिकाणी कमी लागलेलं होतं, 487 मार्कापर्यंत या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याचा ऑल इंडिया रँक हा 67,000 होता अशा विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी मिळालेलं होतं। NT1 असतं ज्याला आपण NTB म्हणतो,
त्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 450 पर्यंत मार्क्स होते गेल्या वर्षी, त्या विद्यार्थ्यांचा आणि ज्यांचा ऑल इंडिया रँक हा 1,22,000 पर्यंत होता, त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज या ठिकाणी मिळालेलं होतं. व्हीजी असेल किंवा NT1 असेल, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स 471 मार्क्स पर्यंत होते, ज्यांचा ऑल इंडिया रँक 90,500 पर्यंत होता, त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज राऊंड 4 पर्यंत या ठिकाणी मिळालेलं होतं. नंतर व्हीजे असेल, कॅटेगरीतील असेल, एससी कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 426 मार्कापर्यंत होते आणि ज्याचा ऑल इंडिया रँक हा 1,58,000 पर्यंत होता, त्या रँक पर्यंत विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज या ठिकाणी मिळालेलं होतं. एसटी कॅटेगरीतील विद्यार्थी असतील, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 340 मार्क पर्यंत होते आणि ज्यांचा ऑल इंडिया रँक हा 3,38,000 पर्यंत होता, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज या ठिकाणी मिळालेलं होतं. हे जे होतं हे आपण गेल्या वर्षीचं कट ऑफचं अनालिसिस करून हे प्रेडिक्ट केलेले होते. 1-2 मार्क्स खालीवर होऊ शकतात किंवा 1-2 मार्क्स वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात, लक्षात घ्यायचं. परंतु नीट 2026चा जर एक्झाम पॅटर्न जर नीट 2025 सारखाच असेल, लेवल ऑफ क्वेश्चन जर हार्ड असेल, तर 100% तुम्हाला या रेंज पर्यंत मार्क्स या ठिकाणी पाडणं गरजेचं आहे. जर तुम्ही या रेंज पर्यंत जर मार्क्स पाडत असाल तर तुमचं 101% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न तुमचं या ठिकाणी पूर्ण होणार आहे. परंतु गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला या येणाऱ्या 2 महिन्यामध्ये कठीण अभ्यास, कठीण परिश्रम या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे काय, महाराष्ट्र राज्यामधील जे विद्यार्थी, सर्व कॅटेगरीतील विद्यार्थी यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळते. मुलींना फ्री एज्युकेशन आहे, त्याचबरोबर हॉस्टेल फॅसिलिटी सुद्धा मुलींना या ठिकाणी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ बघायचा आहे. या व्हिडिओच्या अनालिसिस वरून तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे काय, महाराष्ट्र राज्यातील जे काही 5 टॉपचे कॉलेजेस आहेत एमबीबीएस साठीचे, त्यांची देखील माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये देणार आहे. सर्वात प्रथम जे कॉलेज येतं त्याला आपण जे मेडिकल कॉलेज देखील म्हणतो. हे महाराष्ट्रातलं सगळ्यात ओल्डेस्ट कॉलेज आपण म्हणू शकतो, कारण की हे जे एअर ऑफ इस्टॅब्लिशमेंट जे आहे ते 1845ला हे जे एअर ऑफ इस्टॅब्लिशमेंट आहे याचा कट ऑफ सगळ्यात हाय जातो आणि याची जी सीट ऑफ इंटेक आहे ते 250 सीटची इंटेक या ठिकाणी आहे. या ठिकाणाहून जर तुमचं एमबीबीएस झालं तर नक्कीच तुम्हाला तुमचं एमडी पर्यंत शिक्षण हे अगदी फास्ट होणार आहे, कारण की हे टॉपचं कॉलेज आहे महाराष्ट्रामधलं. एम्स नंतर किंवा एम्सच्या दर्जाचं कॉलेज देखील आपण ह्या कॉलेजला म्हणू शकतो. दुसरं कॉलेज जे आहे ते आपल्या या लिस्ट मधलं ते दुसरं कॉलेज आहे ते केम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज आपण त्यांना म्हणू शकतो. हे देखील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. याचं लोकेशन जे आहे ते मुंबईला आहे. याचं देखील सीट ऑफ इंटेक जे आहे ते 250 सीटचं या ठिकाणी इंटेक आहे. त्यामुळे हे देखील कॉलेज मुंबईतील आणि महाराष्ट्रातील 2 नंबरचं सगळ्यात टॉपचं कॉलेज येतं. 3 नंबरचं जे कॉलेज येणार आहे ते म्हणजे बीजे मेडिकल कॉलेज. बीजे मेडिकल कॉलेजचं जे लोकेशन आहे ते पुण्यामध्ये आहे. याची सुद्धा सीट ऑफ इंटेक जे आहे ते 250चं आहे आणि हे जे कॉलेज आहे हे पुण्यातील नामांकित ससून हॉस्पिटल बरोबर याचं म्हणजे टायअप आहे असं म्हणू शकतो आपण. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप चांगली प्रॅक्टिस या ठिकाणी मिळणार आहे. बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. चौथं जे कॉलेज आहे ते चौथं कॉलेज जे आहे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर आहे. हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ नागपूर ह्याचं जे इस्टॅब्लिशमेंट आहे ते 1947 साली इस्टॅब्लिश झालेलं हे कॉलेज आहे. याचं सुद्धा सीट ऑफ इंटेक जो आहे तो 250 सीटचा इंटेक आहे आणि हे विदर्भ रिजन मधलं महाराष्ट्र राज्याच्या अंडर असलेलं MHU महाराष्ट्र हेल्थ युनिव्हर्सिटीच्या अंडर असलेलं सर्वात मोठं विदर्भ रिजन मधलं कॉलेज आहे. 5वं जे कॉलेज आहे आपलं ते म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर. याचा सीट ऑफ इंटेक 200 आहे आणि हे देखील कॉलेज महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा रिजनला या ठिकाणी काय करतं, रेफर करतं. हे 5 कॉलेजेस होते. अशा पद्धतीने आपण महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस आहेत या सर्व एमबीबीएस कॉलेजचे आपण व्हिडिओ सिरीज पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करू शकता, चॅनलला लाईक करू शकता आणि तुमच्या ज्या काही शंका असतील तर ते तुम्ही आम्हाला ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असं समजून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.